नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यातर्फे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तसेच साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी RPIच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. या मोर्चामध्ये श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजयराव साळवे, सुरेंद्र थोरात, राज्य उपाध्यक्ष दीपकराव गायकवाड, अमित काळे, भीमा बागुल, राजू बडे, राजू जगताप, बाबा राजगुरू, आदिनाथ भोसले, विजय भांबळ, संजय कांबळे, ज्योती पवार, आरतीताई बडेकर, युवराज गायकवाड, पप्पू बनसोडे, राजू नाना गायकवाड, सतीश मगर, धनंजय निकाळे, विजयराव खरात, कैलास कासार, अनिल नलावडे, विवेक भिंगारदिवे, विलास साळवे, सुरेश भागवत, प्रदीप लोखंडे, गौरव मगर, अमोल आहेर, राकेश गरुड, महेश अंगारखे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विजय वाकचौरे, रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, आज या ठिकाणी साळवे कुटुंबावर 24 ऑगस्ट रोजी जो प्राणघातक हल्ला झाला तो संघटित गुन्हेगारीच्या टोळीचं एक नगर जिल्ह्यातील एक जिवंत उदाहरण आहे. आणि या SP साहेबांना आम्ही निवेदन देताना आमच्या महाराष्ट्राचे आपले नगर जिल्ह्याचे संपर्क श्रीकांतजी भालेराव साहेब, उत्तरेचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात, त्याचप्रमाणे भीमा बागुल, किरण दाभाडे, नंतर अजय साळवे, महिला पप्पू बनसोडे आणि सर्व तालुका प्रमुख होते. सर्वांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही, पण प्रचंड संख्येनं प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आमची अशी मागणी आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातीय तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारीचा वापर होत आहे असं दिसतंय. जो 24 ऑगस्टला सुनील साळवेंच्या कुटुंबावर हल्ला झाला त्यातील त्यांचा पुतण्या आहे, त्या पुतण्याचा एक डोळा निकामी झालेला आहे. मुलाला त्यांनी तलवारीने एवढे वार केलेले आहेत का हातावर, पायावर, डोक्यावर वार केलेले आहेत. पण त्यांच्या पत्नीवर पण सुद्धा तलवारीने वार केलेत. आणि जामखेड जिल्ह्यात जी मराठवाड्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संघटित गुन्हेगारांचा आणि तलवारीचा याचा वापर होतो. त्या ठिकाणी जे काही ज्या टोळी समोर येते, जे त्या गुन्ह्यातले आरोपी आहेत ते संघटित गुन्हेगारीच्या लोकांशी बरोबर आहेत. आणि त्यांनी जाणीवपूर्वक दलित समाजातील एका कार्यकर्त्याला का जो सातत्याने अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवत असतो, वेगवेगळ्या आंदोलनातून असतो, त्यामुळे त्या लोकांनी त्याच्यावर एक षडयंत्र रचून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. सुदैवानं त्यातील बरीचशी मंडळी वाचलेली आहे. पण हे जे काही घडत आहे हे नगर जिल्ह्यातील शोभणारं नाही. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो का सुनील साळवेंच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, त्याच्या घराला संरक्षण दिलं पाहिजे. जे आरोपी आहेत जे पकडले ते त्यांना मोकाखाली अटक केली पाहिजे. जे राहिलेले आरोपी आहेत आणि ज्याच्या मागचा जो सूत्रधार कोणी असेल त्या सूत्रधाराला सुद्धा अटक झाली पाहिजे. आमच्या दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर जो अमानुष असा हल्ला झाला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज SP ऑफिसला दक्षिण आणि उत्तरचे काही प्रमुख नेतेगण आणि कार्यकर्त्यांना तालुक्याचे घेऊन निवेदन देण्यासाठी आलो. आणि आमची SP साहेबांसंगही चर्चा झाली आहे. SP साहेब याच्यामध्ये अतिशय कठोर पावलं उचलत आहेत. त्यांनी पण आरोपीला अटक केलेलं आहे. 1-2 आरोपी अटक राहिलेले आहेत आणि तेही आम्ही लवकर अटक करून त्यांच्यावर आम्ही 100% मोक्याची पोलिस पूर्ण करू. आणि ती अतिशय मोठी गुंडाची टोळी आहे, परिषदाचे गुंड आहेत, ते त्यांना हवे आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आलं की जी पुण्याची कोयता गँग आहे ती जामखेड कर्जत तालुक्यामध्ये येऊ पाहते आणि आम्ही त्यांना नष्ट करायची आहे. आणि म्हणून आम्ही 100% या आरोपी सगळे अटक करून त्यांच्यावर आम्ही मोका टाकणार अशी आम्ही SP साहेबांनी आम्हाला एक स्पष्ट संकेत दिलेत. आणि आम्ही पण RPIच्या वतीने आमचे जेवढे गट आहेत, आमच्या महिला भगिनी असे सगळे आम्ही एकत्र होऊन आज आम्ही निवेदन देण्यामागे हेच कारण आहे की आम्ही सुनील साळवे काही एकटे कुटुंब नाही, आम्ही सर्वच त्यांच्या पाठीमागे आहोत. आणि लवकरच आम्ही जामखेड तालुका पोलीस स्टेशनवर आम्ही मोठ्या संख्येने एवढ्या 10-12 दिवसात मोठा मोर्चा काढणार आहोत. आणि आरोपीला जोपर्यंत मोकांतर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनवर, प्रत्येक तहसील कार्यालयावर आम्ही आमचे निवेदन देणार आहोत आणि आमचे निश्चित आम्ही व्यक्त करणार आहोत. अशी आमची सर्व पक्षाची भूमिका आहे, आमची RPIची भूमिका आहे. हीच भूमिका आम्ही आज SP साहेबांना पण सांगितलं आहे. आमचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे प्रथमतः पाहायला गेलं तर त्यांचं काम जिल्हाभर चांगलं आहे आणि ते जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं ठामपणे उभं राहतात. पाठीमागच एक असंच त्या नानजमध्ये बलात्काराचा किस्सा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी तीव्र अशी भूमिका घेतली आणि त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी मोठा मोर्चा बी काढला होता. कदाचित त्या अनुषंगाने छह गाव गुंडांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यात
त्या नानच बंद करायचं किंवा जामखेडला जाऊन एक मोठा मोर्चा काढायचा हे आमचं मानस आहे। SP साहेबांचं मी प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगर त्या वतीने अभिनंदन करतो। कारण SP साहेब आम्हाला जे काही आम्ही मांडणी केली ती SP साहेबांच्याच मनामध्ये होती का तुम्ही तुमच्या पद्धतीने जे बोललात, पण मला ही इथली जी गुंड प्रवृत्तीची टोळी आहे ही टोळी उद्या भविष्यामध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला खतरनाक ठरेल, त्यामुळे ही टोळी मला संपवायची। त्यामुळे ते बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने ती टोळी त्या टोळीचा खात्मा करणार आहोत, कारण ही उद्या आम्हाला डोकेदुखी ठरणार आहे। आणि आज आमचा जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे हा पूर्णजित कट आहे। कारण की त्यांचा जो मोठा पुतण्या आहे तो शरीराने जरा दशपुत्र असल्यामुळे तो वाचलेला आहे। 12 ते 13 आम्ही विजयराव वागचोरे आठवले साहेब आम्ही प्रत्यक्ष भेटलो, जवळजवळ 12-13 त्याच्यावरती म्हणजे वार आहेत। आणि त्यांचा जो दुसरा पुतण्या आहे त्याचा डोळा निकामी झालेला आहे, परवा दिवशी ऑपरेशन झालं। 5 आईस तज्ञ म्हणजे डोळ्याची तज्ञांनी ऑपरेशन केलं, पण त्यांनी सांगितलं का याला दृष्टी येईल म्हणून सांगता येत नाही। सुनील साळवेच्या ज्या मिसेस आहेत त्यांना तलवारीनं त्या हातावर वार पडल्यामुळं संपूर्ण नसा तुटल्यात आणि 50 टाके पडलेले आहेत। म्हणजे हा फार मोठा भयान हल्ला आहे आणि ही प्रवृत्ती गाव पातळीवर तालुका पातळीवर वाढत चाललेली आहे। याला एकत्रितरित्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तरेचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात असतील, प्रमुख आपले भीमा बागुले, शहराचे आपले किरण दाभडे आहेत आणि आपले सगळे तालुका अध्यक्ष की आता आपल्याला सगळ्यांनी आता मिळून एक संघटितरित्या कांबळे आपले नगरसेवक संघटितरित्या आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचे। उद्या भविष्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आता हा जातीयवाद वाढलेला आहे आणि हा जातीयवाद नाही, हा पूर्वनियोजित कटातून हा हल्ला आहे। पण आता अलीकडचं जर वातावरण तुम्ही पाहिलं प्रत्येक तालुक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून जातीयवाद हा वाढत चाललेला आहे। आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये एक सलोखा मोर्चा म्हणा आणि काय नाव देता येईल ह्या सगळ्या गोष्टी करणं काळाची गरज आहे। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।